त्यानंतर आपल्याला थेट जायचंय पुण्यात सर्वात कमी मतदान झालेलं आहे। 1 वाजेपर्यंत 27% इतकंच मतदान झालंय। पुणेकरांनो मतदान करा असं सातत्याने आवाहन केलं जात आहे। मात्र तरी सुद्धा आपण बघतोय की पुण्यात आतापर्यंत सर्वात कमी मतदान झालंय। पुण्यात 1 वाजेपर्यंत अवघं 27% इतकंच मतदान झालेलं आहे। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडे। तुषार, आपण बघतोय की पुण्यात अत्यंत कमी मतदान झालेलं आहे। 1 वाजेपर्यंत फक्त 27%च मतदान झाले। काय आहे नेमकं यामागचं कारण? रचना, आपण जर पाहिलं तर पुणे असेल सातारा असेल या दोन्ही मतदारसंघामध्ये आपल्याला कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण की सातारामध्ये देखील 1 वाजेपर्यंत अवघं 32% मतदान झालेलं आहे। उन्हाचा पारा हा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 36 वरती पोहोचलेला आहे आणि त्याचा मोठा फटका या ठिकाणी मतदारांना बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मतदार राजा हा सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे 7 ते 9 वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती घराबाहेर पडला होता। त्याचप्रमाणे जे उमेदवार आहेत प्रामुख्याने राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले असतील, त्याचप्रमाणे जे विरोधी पक्षाचे आहेत ते म्हणजे शिवसेनेचे नरेंद्र पाटील, हे सुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरत होते। प्रत्येक गावाच्या बूथवरती जाऊन पाहणी करत होते आणि मतदारांना आवाहन करत होते की या ठिकाणी बाहेर जाऊन तुम्ही मतदान करावं। मात्र या उन्हाचं जर आपण पाहिलं असेल तर मोठा फटका मतदार राजांना बसताना पाहायला मिळतोय। 1 वाजेपर्यंत अवघं पुण्यामध्ये जर पाहिलं तर 28% झालेलं आहे। सातारामध्ये जर पाहिलं तर 32% झालेलं आहे। मतदानाची आकडेवारी वाढवा असं देखील या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येते। सेलिब्रिटी असतील, उमेदवार असतील, हे स्वतः जाऊन या ठिकाणी सांगतात की या ठिकाणी मतदान करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये जर परिस्थिती पाहिली तर स्वतः उमेदवार या ठिकाणी हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतात। मात्र जेवण झाल्यावर जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा घरी न जाता ते प्रत्येक तालुक्यातल्या मतदारसंघाचा आढावा घेतात आणि आढावा घेतल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन मतदारांना बाहेर काढण्यासाठी देखील विनंती करतात की जेणेकरून या ठिकाणी मतदानाची आकडेवारी वाढायला हवी। प्रामुख्याने सातारामध्ये जर आपण पाहिलं असेल तर 47% या ठिकाणी महिला मतदार आहेत। सुरुवातीच्या सकाळच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती महिला बाहेर पडल्या होत्या। मात्र जसं जसा उन्हाचा पारा वाढू लागलेला आहे तसं तसं महिला या ठिकाणी बाहेर पडणं कमी करतात। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी पाहिलं तर उन्हाचा पारा ज्याप्रमाणे जास्त वाढतोय तसा या ठिकाणी मतदार राजा या ठिकाणी उन्हामुळे बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि याचा मोठा फटका देखील बसताना पाहायला मिळतोय। आता 3:30 वाजले, मतदानासाठी अवघे आणखी 3 ते 2.5 तास राहणार आहे। त्यामुळे या 2.5 तासामध्ये किती टक्केवारी वाढते ते देखील पाहणं तिथंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की मागच्या वर्षी या मतदारसंघामध्ये जवळपास 60%च्या सुमारास मतदान झालं होतं। मात्र आता आपण जर पाहत असू तर जवळपास 6 ते 8 तास उलटून गेलेले आहेत। मात्र अजूनही मतदानाची ही आकडेवारी जवळपास 32 पर्यंत आहे। त्यामुळे मतदार जर बाहेर की आतापर्यंत 1 वाजेपर्यंत तुषार 27%च खरं तर मतदान झालं होतं। आता बघायचंय की हा मतदानाचा टक्का आता पुढच्या काही तासात वाढतो का। खरं तर 1 ते 4 हे पूर्ण झोपत असतं, त्यामुळे कुठेतरी उन्हाचा तडाखा पाहता सुद्धा आपण म्हणतोय की मतदार कदाचित बाहेर पडत नाहीये। त्यामुळे आता हे बघणं जास्त महत्त्वाचं राहणार आहे की पुण्यात आता पुढे जाऊन या पुढच्या काही तासाभरात किती टक्के मतदानाची नोंद होतीये। धन्यवाद तुषार, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।